तर मित्रांनो, ह्या नवीन व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे की मार्केटमध्ये जी आपल्याला मोमेंटम बघायला भेटली त्याच्या मागचं कारण कोणते होते. ओके, तर एवढ्या पडत्या मार्केटमध्ये एक चांगली मोमेंटम आपल्याला रिव्हर्सलची मोमेंटम बघायला भेटली होती. तर त्या गोष्टी आपण बघूया. त्याच्या आधी पी एस स्टडीमध्ये तुमचं स्वागत आहे. जर का तुम्ही पहिल्यांदा आपल्या चॅनलवरती असाल तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करू शकता आणि नोटिफिकेशन आयकॉनला पण जरूर क्लिक करू शकता. तर आता आपण स्टार्ट करू. जर का आपण बघायला गेलो थोडंसं निफ्टी असो किंवा बँक निफ्टी असो, तर याच्यामध्ये येऊया आपण. तर मार्केट ऑलमोस्ट टॉपपासून आत्तापर्यंत जर का आपण बघायला गेलो, निफ्टी जी आहे ते ऑलमोस्ट टॉपपासून 13% फॉल आला होता. आणि आज स्पेसिफिक मार्केट एवढ्या पडत्या मार्केटमध्ये पण आज आपलं मार्केट गॅप अप ओपन झालं. ओके, गॅप अप ओपन झालं आणि मे बी सस्टेन पण बऱ्यापैकी झालं होतं. ओके, बँक निफ्टीचा जर का तुम्ही चार्ट बघितला तर बँक निफ्टी बऱ्यापैकी सस्टेन पण झाला आहे. आता त्याच्या मागचं कारणं काय आहेत? बिकॉज कसं आहे की मार्केटला जर का रन करायचं असेल तर त्याच्यामध्ये प्रत्येकाचं कॉन्ट्रीब्युशन असणं गरजेचं आहे. तर जर का आपण थोडक्यात जर का आपण बँक निफ्टीचा जर का आपण चार्ट बघायला गेलो तर याच्यामध्ये तुम्हाला क्लिअर कट दिसतं की ऑलमोस्ट बँक निफ्टी जी आहे ती ऑलमोस्ट थोडेसे याच्यामध्ये जर का आपण बघायला गेलो प्रिव्हियस टाईमपासून इथून रिव्हर्सल आपल्याला बघायला भेटते. तर पहिल्यांदा बँक निफ्टी पडायला स्टार्ट झाला होता. बँक निफ्टीमध्ये चांगला फॉल आला, त्यानंतर इथून एक रिव्हर्सल भेटला, परत बँक निफ्टीमध्ये फॉल आला, परत त्याचा बँक निफ्टीमध्ये रिव्हर्सल यायला लागला आहे. जर का तुम्ही थोडंसं नोटीस जरी केला डेली टाईम फ्रेमला तर निफ्टी बँकपेक्षा आपलं जे निफ्टी आहे तर हे थोडंसं आपल्याला अजून पण थोडंसं वीक वाटतं आहे. बट इकडं जर का तुम्ही बघायला गेला तर थोडंसं हेल्दी वाटायला आहे. ओके, तर असं नाही की हिरवा कलर आहे म्हणून हेल्दी, असं नाही आहे. वेगवेगळ्या गोष्टी असतात. बट त्याच्या मागचं कारण काय आहे? एवढा मोठा गॅपअप यायचं कारण काय आहे? तर कालचं जे क्लोजिंग आपल्याला भेटलं आहे, ओके, ऑलमोस्ट कालचं जे क्लोजिंग भेटलं आहे त्यानंतर ना आजचं जे ओपन ऑलमोस्ट 1%, 1.19% ओपन झालं आणि तिथून ऑलमोस्ट जर का आपण कालच्या क्लोजिंगपासून जर का आजचं बघायला गेलो तर 2.5%ची मुवमेंट एका दिवसात ऑलमोस्ट आले. तर त्याला गॅप सोडून जर का तुम्ही बघितला तर वेगळी असेल, बट गॅप पकडून तेवढी आहे. तर हे सगळं व्हायचं कारण काय होतं? तर एवढं पडतं मार्केट आहे. ह्या पडत्या मार्केटमध्ये बऱ्यापैकी प्रत्येक ठिकाणी काहीतरी आपल्याला निगेटिव्ह न्यूज बघायला मिळते. तर एवढ्या सगळ्या निगेटिव्ह न्यूजमध्ये एक पॉझिटिव्ह न्यूज आली आणि ती पण अशी मोमेंट आली की ज्यामध्ये सगळीकडं सेलिंग आहे, बियरचं एकदम त्याच्यावरती पकड भारी आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला एक बायरसाठी एक उम्मीद की किरण आपण म्हणतो ना, एक उम्मीद की किरण काफी असते. तर सेम बिहेवियर आपल्याला बघायला भेटलं आणि ती उम्मीद की किरण कुणाकडनं आली तर डायरेक्टली आपल्या मार्केटमध्ये आलं. ना की US मार्केट असेल, बाहेरचं मार्केट असेल, नाही, तर RBI, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया. तर RBIकडून त्याच्यामध्ये एक पॉझिटिव्ह चान्सेस आपल्याला बघायला भेटतात. आता कसं आहे की जी उम्मीद आली ती पण कमीच आहे, बट काय नसण्यापेक्षा ते तरी भारी. ओके, तर तशा प्रकारे उम्मीद आली, सॉरी. तर ह्याच्यामध्ये जर आपण बघायला गेलो तर ह्याच्यामध्ये न्यूज आहे की रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ओपन्स 1,50,000 करोड लिक्विडिटी. आता एवढी मोठ्या प्रमाणात लिक्विडिटी जर का येणार, ऑलमोस्ट ह्याच्यापेक्षा जास्त पाहिजे होते असं बाकीच्या ब्रोकरचं म्हणणं आहे. बट सध्या तरी तेवढे तरी आले आणि ह्याच्यामुळं ओके, इथं जर का तुम्ही बघायला गेला तर रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया इन्फ्यूज 1,50,000 करोड म्हणजे ते 1,50,000 करोड लिक्विडिटी द्यायला तयार आहेत बँकिंग सिस्टीमसाठी. मग त्यामध्ये बँकिंग सिस्टीम आले, नॉन बँकिंग फायनान्स आले, सगळ्या गोष्टी. आणि त्यामध्ये HDFC बँक असेल, AU स्मॉल फायनान्स बँक हे नंतर चेंज झाला असेल. ओके, बट ऑलमोस्ट 3% वाढले होते आणि त्यानंतर बँकिंग नॉन बँकिंग सेक्टर पण त्याच्यामध्ये एक चांगली लिक्विडिटीच्या कारणामुळं उमेद आली. तर ह्याच्यामुळं काय होणार? तर ह्याच्यामुळं ऑलमोस्ट 7 तारखेच्या आसपास एक काय आपलं रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया मे बी याच्यामध्ये काय करू शकत आहे तर रेट कट. ओके, इंटरेस्ट रेट डिसिजनचे ह्याच्या आधीचे जे शक्तिकांत दास जे होते ते कंटिन्युअस रेट कटबद्दल ते निगेटिव्ह कॉमेंट्री देत होते. मतलब की ते रेट कट करायची गरज नाही आहे, रेट कट नाही करणार, असे ते कॉमेंट्री करत होते. बट आता चेंज झाला आहे. ओके, मे बी चान्सेस आहे, त्यामध्ये ही एक न्यूज आली. तर बऱ्यापैकी प्रमाणात असं वाटतं आहे ओके, तर की मार्केट जे निगेटिव्ह आहे आणि ह्याच्यामध्ये गरज आहे की जर का इंटरेस्ट रेट कमी झाला, इंटरेस्ट रेट डिसिजन जर का त्यांनी रेट कट जर का केले तर ह्याचा परिणाम पॉझिटिव्ह परिणाम आपल्या मार्केटवरती जनरली होऊ शकतो. तर त्याच कारणामुळं मे बी एक आपल्याला पॉझिटिव्ह उम्मीद ह्याच्यामध्ये आपल्याला बघायला भेटते. आणि जर का ह्याच्यामध्ये बघायला गेलो ह्याच्यामध्ये अजून पुढं तर थोडक्यात 60,000 करोडचे जे पण बॉन्ड आहे ते परचेस करणार आहे RBI. कोणाकडनं? तर गव्हर्नमेंट ऑफ इंडिया. ओके, तर याच्यामध्ये गव्हर्नमेंटचे जे बॉन्ड आहेत 3 इयर इल्डचे ऑलमोस्ट ते परचेस करतील आणि रेट कटची पण अपेक्षा आहे. हे 2 रिझन जर का चांगले झाले ओके, की इंडियन मार्केटमध्ये जर का RBIने जर का रेट कटचं केला तर चांगली गोष्ट होऊ शकते आणि ज्याच्यामुळं एक चांगला फ्लो जर का आपल्याला भेटला तर याच्यामध्ये येणाऱ्या डेजमध्ये आपल्याला एक चांगली मुवमेंट बघायला मिळू शकते. तर
ह्याच्यामध्ये असं नाही की ही न्यूजवरती ओके अजून सगळे पैसे नाही आले तर टप्प्याटप्प्याने देणार, मे बी 20,000 असं काहीतरी यांचं आहे, जे की पाहिजे किती होते ऑलमोस्ट 3.25 लाख करोडच्या आसपास पाहिजे होते, बट 1.5 लाख करोडच्या आसपास यायला लागलेत. चांगली गोष्ट आहे. बघूया कशाप्रकारे मार्केटमध्ये बिहेवियर बघायला भेटतं आहे. आणि 7 तारखेच्या आसपास जर का रेट कट झाला तर त्याच्या आधीच जर का प्रायझिंग झाला असं तर वेगळी गोष्ट आहे, बट त्याच्या आसपास जर का रेट कट झाला तर चांगली कारण आहे. ओके, तर ह्याच्यामध्ये आपल्याला चांगली मोमेंटम बघायला मिळू शकते. तर एवढ्या पडत्या मार्केटमध्ये जर काय ही न्यूज बस होते याला, आणि त्यामुळे ह्याच्यामध्ये थोडंफार आपल्याला पॉझिटिव्हिटी बघायला मिळत आहे. आणि थोडक्यात जर का प्राईज ॲक्शनवरती आलो तर प्राईज ॲक्शनवरती तर पहिल्यांदाच आपण आपलं जे दुसरं चॅनल आहे ओके, ट्रेडिंग विथ प्रसादचं जे चॅनल आहे तर त्याच्यामध्ये ऑलमोस्ट डेली आपण अपडेट करतच असतो. आणि त्यामध्ये क्लिअर कट आपण याच्यामध्ये मेन्शन केलं आहे की प्रिव्हियस रेजिस्टन्स आहेत, इथं ब्रेकआउट आला आणि त्यानंतर ते रिट्रेसमेंट करू शकते. ओके, तर हे 2 गोष्टी बास आहेत त्याच्यासाठी. आणि थोडक्यात जर का आपण निफ्टीला जर का आपण ओव्हरव्ह्यू बघायला गेलो तर डेली टाईम फ्रेमला ऑलमोस्ट ओव्हरसोल्डच्या आसपास आहे. ओव्हरसोल्ड नाही झाला बट ओव्हरसोल्डच्या आसपास आहे. म्हणजे अजून बजेट येणार आहे, बजेटची एक अनाऊन्समेंट आहे. तर बजेटच्या आधी थोडंफार असं नाही होत आहे की बजेटच्या आधी असं वर जाईल, नो तसं होऊ शकत नाही. बट बजेटच्या आधी जर का थोडंफार पॉझिटिव्हिटी यायला लागली, बजेटमध्ये पण थोडंसं टॅक्स बेनिफिट बाकीच्या गोष्टी जर का आले तर ह्यासाठी चांगली अपॉर्च्युनिटी बनू शकते. आणि जे पण बेयर्स आहेत तर बेयर्सच्या जे पण बुलवाले जे आहेत तर त्यांच्यासाठी एक उम्मीद की किरण ह्याच्यामध्ये बघायला भेटू शकते. ओके, जर का व्हिडिओ आवडला असेल तर डेफिनेटली लाईक्स करू शकता. आणि जर का तुम्हाला चॅनलवरती पहिल्यांदा आला असेल तर डेफिनेटली सबस्क्राईब पण जरूर करा आणि तुमच्या फ्रेंडला पण जरूर शेअर करू शकता.